आज आपण बनवणार आहे राजमा. त्यासाठी राजमा भिजू घातलेला रात्री. हा बघा, 3 वेळा धुतला आणि भिजू घातला. आता आपण याच्यात राजमा टाकून घेऊया कुकर मध्ये. तेच पाणी टाकले दुसरं. त्यामध्ये टाकूया दालचिनी, इलायची, चक्रीफूल, छोटी इलायची, जावित्री आणि तेजपत्ता आणि थोडस तेल आणि थोडं पाणी. पाणी कमी पडेल ना. आणि 5 शिट्ट्या होईपर्यंत गॅसवर ठेवूया. पहिले एक शिट्टी फास्ट घ्यायची, फास्ट करायची. नंतर 4 शिट्ट्यांना मीडियम गॅसवर हे करायचं. आणि त्यासाठी लागणारं साहित्य घेतलंय 3 टमाटे, 3 कांदे. आता हे मी मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे. झाल्या 5 शिट्ट्या. आता राजमा आपला झालाय. उघडून बघूया. चांगला शिजलाय बघा. फोडणी देऊया आपण. त्यासाठी ठेवली कढई. तेल ओतलंय. तेल गरम करायचं. तेजपत्ता टाकायचा आणि इलायची, दालचिनी टाकली. इलायची नाही, दालचिनी आणि कढीपत्ता. आपण हे राजमा मध्ये सगळं टाकलं होतं ना, म्हणून काय नाही टाकलं. जिरं टाकूया 1 चमचा. अद्रक लसूणची पेस्ट आहे ती बारीक करून घेतली. चांगलं भाजून घेऊया. चांगलं भाजलं ना मग चव पण छान लागते. कांद्याची पेस्ट. कांदा मिक्सर मध्ये बारीक करून घेतलाय. कांदा पण चांगला भाजून घेऊया. चांगलं तेल सुटूपर्यंत कांदा भाजून घेऊया. कांदा भाजत आलाय. आता हे टमाट्याची पेस्ट टाकूया. पण चांगलं भाजून घेऊया. सोबत मसाले पण टाकूया म्हणजे भाजून चांगला निघेल. हा किचन किंग मसाला आहे 2 चमचे. छोटे छोटे चमचे आहेत. हळद अर्धा चमचा. 1 चमचा गरम मसाला. 2 चमचे धने पावडर. 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर. हे सगळं मस्त भाजून घेऊया. चांगलं तेल सुटूपर्यंत.
झाला आपला मसाला भाजून चांगला. आता याच्यामध्ये टाकूया राजमा. खडे मसाले होते ना ते सगळं मी त्यातच टाकून दिले, काढले नाही. त्याला चांगलं कालवून घेऊया. चवीप्रमाणे मीठ टाकूया. कमी जास्त लागलं तर टाकू शकता तुम्ही. आणि पाणी थोडं. पण तडका देऊया. हे तूप आहे 2 चमचे. त्यात टाकूया थोडीशी लाल मिरच्या नव्हत्या ना माझ्याकडं, लाल मिरच्या टाकल्या. आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर 1.5 चमचे टाकते. त्याला चांगला हलवून घेऊया. आणि ह्याच्यात होतं झाला आपला तडका तयार. वर टाकूया कोथिंबीर. आणि कस्तुरी मेथी. झाला आपला राजमा तयार. त्याला 2 मिनिटं आहे ना शिजू द्या. 2 मिनिटं फक्त. एक उकळी येऊ द्या, मग गॅस बंद करूया. आले आपले एक उकळे. आता आपण गॅस बंद करूया. झाला आपला राजमा तयार. बनवून बघा, सांगा कसं झालं.